पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय आमचे मार्गदर्शक कैलासभाऊ काळे हे पंचायत समितीचे या भागातील उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय वळसे पाटील साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना काम करण्याची संधी दिलेली आहे। खरं तर बॉनच्या मिसेस अर्चनाताई काळे या गावच्या सरपंच म्हणून त्यांनी काम केलं। चांगल्या पद्धतीने गाव बॉननी त्यावेळेला सुधारायचं काम केलेलं आहे। बुवा स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समितीचे सभापती होते। त्यांनी या गावच्या जडणघडणीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं। मग धार्मिक असू दे, शिक्षण संस्था असू देत, गावातल्या जडणघडणीमध्ये कैलास बुवांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले। गाव एकरूप ठेवायचं काम खरं तर कैलास बुवांनी केलेलं आहे। आणि तसेच जिल्हा परिषद सदस्याच्या उमेदवार मंगलताई हुले हे सुद्धा शेतकरी कुटुंबातील महिला आहे। खडाचे शेतकरी म्हणून त्यांना ओळखलं जाते। खरं तर त्या 3 वर्ष झाले नारोडी गावच्या सरपंच त्यांनी सुद्धा 8 कोटी रुपयाचा निधी त्यांच्या गावामध्ये नारोडी गावात आणि परिसरात चांगल्या पद्धतीने केलेला आहे। नारोडी गावच्या जडणघडणीमध्ये जसं काम करतायत तसं या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सुद्धा या पुढील काळात चांगल्या पद्धतीने काम करतील। त्यांचे पतीसुद्धा नारोडी गावच्या जडणघडणीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात। गावच्या जडणघडणीमध्ये या कुटुंबाने चांगल्या प्रकारचं काम केलं। सांप्रदायिक कुटुंब आहे। अगदी नारोडी गावची स्मशानभूमी असेल, शिक्षण संस्था असेल किंवा नारोडी गावचं देवस्थान असेल, हे चांगल्या पद्धतीने करायचं काम केलं आहे। आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे। कारण की नवनाथ शेटुलेंनी 35-40 वर्ष आदरणीय वळसे पाटील साहेबांचं निष्ठेने काम केलं आहे। त्याचं हे फळ अगदी वळसे पाटील साहेबांनी त्यांना दिलेलं आहे। धन्यवाद। माननीय कैलासभाऊ काळे हे नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचे खंदे समर्थक असून त्यांना त्यांची प्रशासनावर एकदम मजबूत पकड आहे। त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सभापती अशा अनेक पदांचा त्यांना अनुभव आहे। एक 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा हा माणूस असून तळागाळातील जनतेपर्यंत त्यांचा हा दांडगा जनसंपर्क आहे। ते त्यांच्या 20 ते 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक गोरगरीब लोकांची कामे केलेली आहेत। त्यामुळं त्यांना येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीत लोकांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे असं मला वाटतं। कारण एक जनतेच्या याच्या तळागाळातील लोकांचं काम करणारा असा हा नेता आहे। त्यांना सर्व गोष्टींची चांगली हे आहे आणि एक पूर्ण वेळ त्यांचा हा समाजकारणासाठी त्यांनी दिलेला आहे असं मला वाटतं। तसेच आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार मंगलताई नवनाथ शेठ हुले हे नारोडीच्या एक विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत। त्यांना पण एक सरपंचाच्या माध्यमातून जनतेची कामे करण्याचा एक दांडगा अनुभव आहे। त्यांचे पती नवनाथ शेठ हुले हे आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे एक चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेले आहे। त्यामुळं हे कुटुंब असं एक नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं। त्यांना समाजकारणाचा आणि एक समाजसेवेचा चांगला असा वसा आहे। त्यामुळं लोकांनी घोडेगाव पेठमधील जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे असं मला वाटतं। मी बाळासाहेब काळे, चेअरमन व्हाईस विकारी सोसायटी घोडेगाव, तसेच संस्था चेअरमन घोडेगाव, पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे विलक्षणता समितीचे उमेदवार माननीय कैलासभाऊ काळे हे अतिशय लोकप्रिय असून त्यांनी 5 वर्षे सभापती पद आधी, तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य 5 वर्ष, आधी पंचायत समिती 5 वर्ष। त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे। तसेच गावाच्या परिसरामध्ये कुणाचे छोटं मोठं कार्यक्रम असो ते सक्रिय असतात। त्याच्यामुळं सर्व जनता त्यांच्या पाठीमागं आहे आणि ते सहज निवडून येणार यामध्ये काळ मात्र शंका नाही। तसेच जिल्हा परिषद उमेदवार हुलेताई या पण आपले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हुले त्यांच्या माध्यमातून आणि त्या नारोडी गावचे विद्यमान सरपंच असून त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे। त्यामुळे त्याही घोडेगावमधून चांगल्या लीड घेतील आणि भरघोस मताने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। माझं नाव रवींद्र आनंद गव्हाणे, आंबेगाव तालुका पंचायत समिती गणात आमचे मार्गदर्शक कैलासभाऊ काळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे।
त्याचप्रमाणे आमचे परमित्र नवनाथ घुले यांची मिसेस सौ मंगलाताई नवनाथ घुले यांची जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. आमच्या तळेकरवाडी ग्रामस्थांचं संपूर्णपणे त्यांना सहकार्य राहणार आहे. त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. संपूर्ण एक मताने आम्ही तळेकरवाडी ग्रामस्थ त्यांना मतदान करणार आहोत. विषय सांगायचं म्हटलं तर जरी त्यांचा स्वभाव रागीट असला तरी पण कामाच्या बाबतीत त्यांचा खंदा हात आहे. कोणतंही काम घेऊन गेलं तर कधी ते नाही म्हटले नाहीत किंवा या पंचकृषीचा विकास हा त्यांच्याच माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. नवनाथची मंडळी जी आता मंगलताई उद्या आहेत या 3 वर्षाचा अनुभव त्यांना सरपंच पदाचा, त्यामुळं त्यासुद्धा चांगल्या काम करतील. त्यांनासुद्धा कामाचा अनुभव आहे असं मी सांगतो. आमदार दिलीप वळसे पाटील यांचे दोन्ही उमेदवारी खंदे समर्थक आहेत. कैलासबावांना सभापती पदाचा पहिला अनुभव आहे आणि नवनाथ शेठसुद्धा खरेदी विक्री संघाचे आज अध्यक्ष आहे. त्यामुळं दोन्ही मान्यवर हे साहेबांच्या जवळचे असल्यामुळं सगळ्यांनी आपल्या तालुक्याच्या लोकांनी सगळ्यांनी ह्या दोन्ही मंडळींना जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त चित्रावर जास्तीत जास्त मतदान करून शिक्का मारून बटन दाबून या मंडळींना विजयी करावं.